प्रारंभ कला अकॅडमीच्या 12व्या महिला महोत्सवामध्ये इथे उपस्थित असलेल्या तमाम मैत्रिणींचं आणि बंधूंचं मी अरुंधती भालेराव सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. प्रारंभ कला अकॅडमीच्या 23 वर्षातल्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रवासातला महिला महोत्सव हा एक मैलाचा दगड. 12वा महिला महोत्सव. कॅन्सरच्या कामासाठी निधी संकलन करण्यासाठी सातत्याने 12 वर्ष हा महोत्सव आयोजित केला जातो आणि याचा उद्देशच हा असतो की मैत्रिणींना व्यासपीठ मिळवून देताना विनामूल्य, ते व्यासपीठ मिळवून देताना अनेक विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, स्वतःच्या कर्तृत्वानं उंच भरारी घेणाऱ्या अनेक मैत्रिणींना या व्यासपीठावर बोलवून त्यांची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख जी आपल्यापर्यंत झालेलीच असते, परंतु रोल मॉडेल म्हणून त्यांना इथे आणणं हा प्रारंभचा न चुकता सातत्याने 22 वर्ष उपक्रम सुरू आहे. आणि त्यातलं 12वं वर्ष हे महिला महोत्सवाचं आहे. आत्ताच मानसीने सांगितलं की पुरुषाच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्या बायकोला, त्याला छान खाऊ घातलं की तो शांत राहतो. तुमच्या घरी, मी आता लगेच पहिल्या प्रश्नाकडे नाही येत आहे, पण थोडं मला विचारायला आवडेल की तुमच्याकडे घ्या वांगी, भरली वांगी, घ्या पाटोळी, घ्या जिलबी, म्हणजे आमच्या घरची भांडणं 2-2, 3-3 दिवस अबोल्याने राहतात. तुमच्या इकडे कदाचित तोच अनुभव असेल, पण तुमच्याकडे फार काळ असं काही घडतच नसेल. दिलं मनातलं की माणूस खुश. त्यांनी जसं प्रत्येक चॅनलच्या तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये असतं, ए मधुरा हे घे कोबी, काहीतरी करून दाखव बरं ह्या कोबीचं, की मधुरा लगेच कोबीचं काहीतरी करायला तयार असते. एक मराठमोळी स्त्री देशाच्या विदेशाच्या कोपऱ्यात मराठमोळ्या पदार्थांची चव पोहोचावी म्हणून सातत्याने धडपड करताना 7 करोडच्या वर स्वतःचे व्ह्युअर्स मिळवते. ती एक उत्तम यूट्यूबर आहे, एक उत्तम गृहिणी, उत्तम माणूस आणि सगळ्यात म्हणजे खाद्यपदार्थांचं चॅनल सुरू करणाऱ्या पहिल्या मराठमोळ्या स्त्री म्हणून मला मधुरा बाचल यांचा विशेष अभिमान वाटतो. आणि मागणी तशी पुरवठा. मराठी समजत नाही, हिंदी घ्या. म्हणजे मराठी यूट्यूब चॅनल बरोबर हिंदी यूट्यूब चॅनल सुद्धा त्यांनी सुरू केलं आणि 3500च्या वर, 4000च्या वर कदाचित इतक्या तरतऱ्हेच्या रेसिपीज त्यांनी निर्माण केल्या. खूप कठीण आहे हे ऐकायला. फार सोपं वाटत असलं तरी याच्यातलं सातत्य टिकवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. एक मराठमोळी स्त्री उंच स्वप्न पाहताना किती काय काय निर्माण करू शकते आणि बरोबरीनं ABC 3 प्लॅन रेडी, मसाले पण आणि पुस्तकं पण. 11 पुस्तकांची निर्मिती आणि सगळे Amazon बेस्ट सेलर पुस्तकं. काय म्हणावं याला. फार काही प्रस्तावनेत जात नाही आणि डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करते. सगळ्यात पहिल्यांदा मधुराताई, आज प्रारंभ कला अकॅडमीच्या व्यासपीठावर तुम्ही आलात. मैत्रिणी भयंकर खुश आहेत आमच्या, कारण त्यांच्यासाठी रोज सकाळी उठल्यावर जसं त्या सूर्याचं दर्शन घेतात किंवा देवाचं दर्शन घेतात, तसं आज काय करू हे बघण्यासाठी तुमचं सुद्धा दर्शन घेतात. त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही फार महत्त्वाच्या आहात. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल. मी कुठेतरी ऐकलंय, वाचलंय, 0 तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आकडा आहे आणि त्याचबरोबर वरण भाताशी तुमचं काहीतरी फार वेगळं नातं आहे. 100 फुटाच्या घरात राहणाऱ्या छोट्या मधुरा काही काळानं 50 फुटाच्या छोट्या घरात येऊन बॅकजर्नी करतात. तो मधुरा बाचलचा प्रवास, त्याचा संघर्ष कसा होता, काय या वरण भाताची ही गंमत आणि काय या शून्याचा संबंध ऐकायला आवडेल. नक्की. सगळ्यात आधी ना, मला असं वाटतं की महिलांचं वजन फक्त खाण्याने नाही वाढत. जितकी तारीफ ऐकायला मिळते ना तितकं मुठभर मांस असंच वाढतं.
सो खरंच मनापासून धन्यवाद. इतकी छान ओळख करून दिली आणि मानसीताईंनी आत्ता अरुंधतीताईंची जी ओळख करून दिली ती दीर्घ नव्हती. तुमचा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याचा मला वाटतं अगदी अल्प अंश होता. आणखी आम्हाला खरंच नक्की जाणून आणि ऐकून घ्यायला खूप आवडेल. आत्ता मी मागे बसून चर्चा करत होतो तेव्हा खूप तुमचे विविध पैलू मला ऐकायला मिळाले, आत्ता बघायलाही मिळाले आणि खरंच म्हणजे मूठभर माउंट्सपेक्षा मी छान असं ढीगभर इन्स्पिरेशन घेऊन इथून आज नक्की जाणार आहे तुमच्यापासून. माझं वजन तसंही आधीच असं वाढलेलं आहे, आता ते आणखीन वाढेल. आता या मुद्द्याकडे हो, 0 आणि वरण भात येस आणि 100 फुटापासून 50 फुटापर्यंतचा प्रवास, ते 7 करोड 7 मिलियनच्या वर असलेली व्ह्युअरशिप. काय आहे हा संघर्ष? मला असं वाटतं की हा जो संघर्ष आहे वरण भाताचा किंवा 100 स्क्वेअर फूट वगैरे, हा माझा संघर्षापेक्षा माझ्या आईबाबांचा जास्त संघर्ष होता आणि त्या संघर्षातून आम्हाला त्यांनी घडवलं, छान दिशा दाखवली, संस्कार केले, वाट पुढच्या कशी घ्यायची हे शिकवलं. त्यातूनच हा 7 मिलियनचा प्रवास करणं सुकर झालं. तर लहानपणची गोष्ट आहे आणि आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. वाड्यामध्ये राहायचो आम्ही. बरं, पुण्यामध्ये पेठा असतात ना, तर पुण्यातली कसबा पेठेत मी राहायचे. कसबा पेठ म्हणजे गुंडांची युनिव्हर्सिटी, गुंडांचं विद्यापीठ. हे एक 30 वर्षापूर्वीचा काळ, 30-35 वर्षापूर्वीचा काळ असाच होता. पण वाड्यातले जे संस्कार असतात, संस्कृती असते, ती खूप कमाल होती. म्हणजे ज्या संस्कृतीमध्ये मी वाढली, लहानाची मोठी झाले, कोणी तिऱ्हाईत तिथे आलं तर त्यांना असं वाटायचं आम्ही एकत्रच कुटुंब आहोत. इतके उत्तम शेजारी होते, संस्कार इतके छान होत होते. तर घर लहान होतं आणि अगदीच म्हणजे मी लहान होते, 2-3 वर्षाची असेल. आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. वडिलांना नुकताच जॉब लागला होता आणि बदली नाशिकमध्ये झाली होती. त्यामुळे अगदी तुटपुंजे जे पैसे आईला मिळायचे आणि त्या पैशात काय अफोर्ड व्हायचं, तर रेशनवर त्या काळात जी मिळायची ती ज्वारी, बाजरी किंवा जे काही धान्य मिळेल ते. भात खाणं फार दुर्लभ होतं तेव्हा, भात मिळणं किंवा वरण भात मिळणं. तर परिस्थितीमुळे पण परिस्थिती बदलत जाते, तर ते सांगते. सो वाडा असल्यामुळे दारं शेजारी शेजारी असायची आणि घराची आणि मनाची दारं कायम खरं 24 तास उघडी असायची. आणि जेवायची वेळ झाली ना की शेजारच्या घरातून छान असा त्या काळी आंबेमोहोर तांदूळ म्हणजे खूप भारी असायचं आणि शिजलेली तुरडा, वरण भात, तो कुकर उघडला की इतका छान सुगंध दरवळायचा. पण ते आमच्या घरी कधी व्हायचं नाही. त्यामुळे मग मी आईला विचारायचे, काय गाई, आपण कधी वरण भात करणार आहोत किंवा खायला मिळणार आहोत. पण माझ्या आईमध्ये ना कमालीचे पेशन्स आपण म्हणतो ना तसे. आता रोज उठून तुमच्या मुलाने हाच प्रश्न तुम्हाला विचारला की ज्याच्यासाठी तुम्ही संघर्ष करताय, तर एखादी आई धोपडूनच काढेल की काय मेल्यासारखं सारखं तेच विचारतं. पण माझ्या आईमध्ये प्रचंड पेशन्स आणि आई हेच म्हणायची, करेल, आपण एकदा नक्की करू, एकदा नक्की करू, एकदा नक्की करू. असं होत गेलं. दिवस बदलले, परिस्थिती सुधारली आणि खरंच आमच्या घरी वरण भात शिजला आणि त्यामुळे त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत वरण भात माझा खरंच जिव्हाळ्याचा विषय आहे. किती छान. आणि मग 0ची काय गंमत आहे? म्हणजे आता 100 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये राहत होतो, तर आपण स्वप्न जेव्हा वनरूममध्ये राहतो तेव्हा कमीत कमी वनरूम किचनमध्ये तरी जावं असं आपण स्वप्न बघतो. पण काही घटना अशा घडल्या की जिथे आमची राहत्या घरातून हकालपट्टी झाली, आहे ते सामान घराबाहेर फेकलं गेलं आणि तिथून आमची राहायची सोय कुठे केली, तर अर्ध बांधलेलं जो स्लॅब असतो त्याच्या खाली पत्रे, तेही जेमतेम 50 स्क्वेअर फीटचं असेल. म्हणजे भाऊ, त्याला तर घरात झोपायला स्कोपच नसायचं, तो घराबाहेरच अंगणात झोपायचा आणि आम्ही तिघे जरी झोपलो तरी पाठीवर झोपण्या इतपत पण जागा नसायची, एका कुशीवरच झोपावं लागायचं. बाकी मूलभूत सोयी तर त्याचं काही शक्यताच नव्हती. म्हणजे जे आपण म्हणतो की बाथरूम असावं, हे सगळं टॅप वॉटर आजकाल जे आपण म्हणतो ते काही नव्हतं. सो हा तो प्रवास होता की काही कारणास्तव काही घटना अशा घडल्या
की ज्यामुळे 50 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये आम्हाला जावं राहिलं. काही वर्ष तिथे काढावे लागले. 10वी-12वीचं ऐन वर्ष मी तिथे होते आणि आर्थिक बेताची परिस्थिती होती. आता याच्यात आहे ना 1-2 गोष्टी होतात, की एक पाल्य म्हणून पण एक भाव मनात होतो, की तुमचे आई वडील तुम्हाला काही द्यायला सक्षम नाहीये, किंवा एक होतं की नाही आपणही आता जबाबदारी पेलली पाहिजे आणि काहीतरी हातभार लावला पाहिजे. सो माझ्या मनात कायम हा विचारायचा की आपण काहीतरी केलं पाहिजे परिस्थिती बदलण्यासाठी, किंवा काहीतरी जेणेकरून आई वडिलांना घरात काहीतरी हातभार लागेल, मदत होईल. आणि कारण भाऊ माझं इंजिनिअरिंग करत होता, सो त्याची फी भरणं हेही तेव्हा फार कठीण असायचं. म्हणजे माझी कॉमर्सची जेमतेम 2-2.5 हजार फी पण आम्ही टप्प्याटप्प्यात भरायचो काम करून. मग 12वीची परीक्षा देताना मग मी वडिलांना विचारलं की मी काम करू का, तर ते चालेल म्हणाले. आणि मग परीक्षा सुरू असतानाच मी इंटरव्ह्यू दिला. आणि इतकं ते डेस्परेशन असतं ना, जेव्हा तुम्हाला काही गोष्टी मिळत असते की ती पटकन घ्यावी, आणि मग मी लगेच ते नाही मी येते उद्यापासून. मग ते सर म्हणाले नाही तू पहिले 12वीची परीक्षा दे आणि पेपर झाला की तू जॉईन कर. आणि मग खरंच 12वीची परीक्षा झाली आणि दुसऱ्या दिवसापासून मी जॉब जॉईन केला. पण मला असं वाटतं ना की या माझ्या पहिल्या जॉबपासून ते आत्तापर्यंत जे एक ऋणानुबंध निर्माण झालेत किंवा जी मंडळी जोडली गेली, की आता हे मी उदाहरण दिलं की सर, की त्यांनी मुलाखत घेतली रीतसर, त्यांनी बघितलं की खरंच मी सक्षम आहे का नाही त्या कामासाठी. पण ते जरी एक गोष्ट असली तरी ते 3 वर्ष तिथे काम करताना त्यांनी खूप पाठिंबा दिला, खूप त्यांनी सपोर्ट केलं. त्यामुळे ते कॉलेज सांभाळून पूर्ण वेळ काम करणं हे खरंच शक्य झालं. पण लहानपणापासून म्हणजे किचनमध्ये लुडबुड, स्वयंपाकात मदत किंवा पदार्थांची आवड अशी होती का तुम्हाला? एक आवर्जून मला सांगायला आवडेल की माझं आईचं आजोळ म्हणजे माहेर आहे, माझं आजोळ आणि आईचं माहेर इथे नगर जिल्ह्यात एक तळेगाव ढमढेरे म्हणून छोटंसं गाव आहे, तिथे आहे. तर तिथे आमचं एकत्र कुटुंब पद्धती. एकदा का सुट्ट्या लागल्या की मामा किंवा आजोबा न्यायला यायचे, त्यांच्यासोबत ट्रकमध्ये टेम्पोमध्ये जे काही वाहन मिळेल त्याच्यात बसायचं, पिशवी बरोबर असायची आणि 1-1.5 महिन्याचा कालावधी आमचा गावात जायचा. दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी आणि नाताळची सुट्टी. सो तिकडचं जे वातावरण होतं की एकत्र कुटुंब पद्धती, 3घी जणी आज्या होत्या आणि 3घीही आज्या सुगरणी. बरं तितकंच नाही, जो आजोबा पुजारी होते, प्रॉपर नऊवारी वगैरे साड्या नेसणाऱ्या, बेसिक फक्त लिहिता साक्षर आज्या होत्या. पण आजोबांचा कायम एक मूलभूत त्यांना कायम सांगणं असायचं की नाही तुम्ही घरं सांभाळताय पण अर्थार्जन पण केलंच पाहिजे. मग त्या काळात जे काही घरात असेल, कोणी स्वयंपाक छान करते, कसले ऑर्डर घेते, कोणी काही शिवणकाम करते, असं काम करून त्या घर आणि चूल आणि मूल सांभाळून त्यांचं अर्थार्जन पण करायच्या. आणि 30 ते 35 वर्षांपूर्वी त्यांचा बँक बॅलन्स 25,000 30,000 होता. त्यावर कधी आजोबांनी हक्क नाही गाजवला. सो हे संस्कार आणि वातावरणात लहानाचे मोठी झाले. बरं आज्या कमवतात म्हणजे असं कुठे नव्हतं की आम्ही कमवतात म्हणजे आता काही चूल पेटवणारच नाही. आमच्या घरात आजोबांच्या घरी एक होतं की चूल कधी निवलीच नाही. म्हणजे ती निमंत्रण पत्रिका यायची ना, तर तेव्हा वर आणि शेवटी आवर्जून मोठ्या अक्षरात लिहिलं जायचं चुनी, म्हणजे चूल निवत ठेवा आणि तुम्ही सगळं कुटुंबीय या आमच्या इथे कार्यक्रमाला आवर्जून. सो 3ही आज्या सुगरणी आणि कामाची विभागणी झालेली असायची. एक आजी आहे, तिचं म्हणजे सणाचे कुलाचाराचे पदार्थ वर्षभरात जे काही असेल त्याच्यासाठी स्वतंत्र खोली, तिचं ते सोवळं नेसणार, तिथे ते बसणार, तिथे जायला कोणालाही अलाउड नसायचं. नाही, पण म्हणजे माझा मुद्दा असा होता की मग पदार्थ करून पाहायला आवडायचं का तेव्हा? लहान बघायला मिळाले. मी तेच सांगते, मी नशिबान होते की ती आजी दुसरं कोणाला येऊ नाही द्यायचे, पण मला परमिशन असायची की खरंच तिथे बसून ती काय करते हे बघायला. म्हणजे ती जे करायची ते अक्षरशः जे आपण म्हणतो ना, ओठाणे करंजी फुटली जायची, त्याचे पदर सुटायचे, पुरणपोळी चावावी लागायचीच नाही, इतकं निगुतीने ती करायची. वाळवणाचे पदार्थ एका आजीचा हातखंडा होता, ते छोटं नाही, चिनी मातीच्या मोठ्या मोठ्या बरण्या. अगदी बरोबर, म्हणजे बघायला भरपूर. आणि कधी कधी संस्कार
हे प्रत्येक वेळेला करायची गरज नसते, तर बघून सुद्धा नकळत ते संस्कार आपल्यावर होत असतात. पण मला आठवतंय लग्न जेव्हा व्हायचं पूर्वीच्या काळी, म्हणजे माझ्या पिढीच्या वेळेला, तेव्हा हमखास रुचिरा पुस्तक मुलगी सासरी जाताना तिच्याबरोबर दिलं जायचं. सुधाताई म्हैसकरांनी लगेच हात वर केला. या ठिकाणी सुधाताई म्हैसकर उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत करते. म्हैसकर फाउंडेशनच्या सर्वेसर्वा IRBच्या प्रमुख आणि डॉक्टर प्राध्यापक प्रदीप ढवळ नाटककार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते. तर मला आठवतं की ते दिलं जायचं. आता काय म्हणतात, सासरी जाताना काय विचारते, मधुराज रेसिपीचं बघून घे चॅनल. मधुरा बाचल ही आता मी म्हटलं तसं देवघरात जसे देव ठेवतात तशा प्रत्येक घरामध्ये मधुरा बाचलची रेसिपी ही सुरू असते. तर सुरुवातीच्या काळामध्ये 6 महिन्यात 100च्या वर व्हिडिओ अपलोड केले. मला एक पदार्थ करून पाहायचा कंटाळा येतो. 100 व्हिडिओ अपलोड करताना वेळेचं मॅनेजमेंट, कारण तेव्हा मुलं लहान असतील, तर ते सगळं वेळेचं मॅनेजमेंट कसं केलं मग? आणि 100 पदार्थांचं प्लॅनिंग केलं का काही, की आज हा करायचा, उद्या तो करायचा, परवा तो करायचा? कसं केलं ते ऐकायला आवडेल ना आपल्याला. येस, नक्की. पण सुरुवात कमलाजींपासून करू. म्हणजे कमलाजींचं नाव असंच मी घेते कायम. येस येस, त्यांचं स्थान अढळ आहे. कितीही मधुराज रेसिपी येतील जातील, पण त्या कमलाजी जे घरात स्थान, मनात आणि घरात स्थान निर्माण करतात, ते खरंच घेणं शक्य नाहीये. 2009ची गोष्ट आहे. 2007ला मी साधारण ब्लॉग रायटिंग सुरू केलं होतं, की गुगलवर रेसिपी सर्च केली मराठी, तर एकही मराठी पदार्थ नसायचा. त्यामुळे डोमेन वगैरे रजिस्टर नाही. तेव्हा ब्लॉगस्पॉट फॉर ट्रेंडिंग होतं, त्यामुळे मधुराज रेसिपी .blogspot असं करून केलं. जे काही पदार्थ घरी करेल त्याचे फोटो काढायचे, रेसिपी लिहायची, असं 2 वर्ष सातत्याने केलं. बरं, माझा फुल टाईम बँकिंग जॉब होता, छान पगार होता. आता जेव्हा तुमच्याकडे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की एवढ्यासाठी केला होता अट्टा, शेवटचा दिस गोडवा, तसं सगळं झालं होतं. अमेरिकेत होते, नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर, माझी बँकेची छान नोकरी होती आणि ती नोकरी राहणार होती, ती कुठे कष्ट करायची काही गरजच नव्हती. पण आता हा जो 2007 साली विडा घेतला होता की गुगलवर एकही मराठी पदार्थ नाही, त्यानंतर 2008ला गुगलने यूट्यूब घेतलं. अर्थात गुगलवर नव्हतं तर यूट्यूबवरही एकही मराठी पदार्थ तेव्हा नव्हता. ठेचा सर्च केला, पुरणपोळी सर्च केली, एकही नसायची. आणि मग तेव्हा या जबाबदारीची जाणीव झाली की नाही, हे व्यासपीठ खूप छान आहे आणि या व्यासपीठातर्फे आपण जगभरात पोचू शकतो, लोकांपर्यंत पोचू शकतो. तर मग हे करायचं. बरं, आता हे करायचं तेव्हा तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं, कारण तुम्ही काही एक रक्कम घरात आणत असता, कॉन्ट्रीब्यूट करत असता. त्यामुळे तुमचे नातेवाईक, मीटर सुरू राहायला पाहिजे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक हे सगळे असतात की जे तुम्हाला वेड्यात काढतात. अगदी बरोबर. की हे काय, हे सगळं म्हणजे सोडून हे काय. आणि काहीच माहिती नव्हतं तेव्हा. असं काही नव्हतं की कॉन्टेंट क्रिएटर आहे, अमुक सबस्क्रायबर हवे, एवढे लाईक हवे, तेवढे लाईक हवे, हे काही कन्सेप्टच नव्हत्या. फक्त ध्येय होतं की मराठमोळे पदार्थ आले पाहिजे. बरं, हे करते तर तो सिरियसनेस पण राहिला पाहिजे. आणि मी जसं सांगितलं की काही पॅरामीटर्स नव्हते. आता कसं रेफरन्सला वेबसाईट्स आहेत, यूट्यूबर आहेत, इन्फ्लुएन्सर आहे, तेव्हा हे पॅरामीटर नव्हते. त्यामुळे करत राहणं हाच एक ऑप्शन होता. पण मग 100 हो हो. कसं केलं मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन? येस, मनस्वी अगदी लहान होती, खूप लहान. त्यात मुलगी, हो. त्यात मी अमेरिकेत होते. अमेरिकेत हे काही मदतनीस, मावशी वगैरे हे चोचले नसतात. त्यामुळे तू कांदा कापून ठेव, मी फोडणी घालते, असलं काही नसतं. भांडी घासा, लादी पुसा, लॉन्ड्री करा, ते परत फोल्ड करा, ही सगळी कामं. बरं, तेव्हा नवऱ्याचं जे करिअर आहे ते पिकला होतं, टिपिंग पॉईंट आपण म्हणतो, IT फील्ड. आणि तेव्हा म्हणजे IT फील्ड म्हणजे रुबाब पण वेगळा होता. त्यामुळे जर ऑलरेडी नवऱ्याचा एक छान करिअर सेट आहे, तो पुढे जातोय, तर तिथे नवऱ्याला थांबवून घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग हे मॅनेजमेंट करण्याची जबाबदारी माझी होती, कारण हे क्षेत्र मी निवडलं होतं. मग पहाटे उठायचं, नवऱ्याला डबा करून द्यायचा, नवऱ्याचा डबा झाला की मनस्वीला तयार करायचं, तिला खाऊ घालायचं. सकाळी 9 ते 12 तिथे एक अर्ली चाइल्डहुड सेंटर, म्हणजे 0 इन्फंट ते 3 वर्षाच्या मुलांसाठी फ्री असतं. तर स्ट्रेंजर्स अँझायटी होते, कारण काय होतं, भारताबाहेर माणसं दिसत नाही. मग तिला ते
तिच्याकडे कोणी नाही बघितलं तरी ती अशी सावली जरी दिसली तरी ती भोकाड पसरायची. मग आता ते घालवायचं कसं? मग तिला तिथे घेऊन जायचं, मग परत घरी यायचं, तिचं ताजं अन्न बनवायचं, तिला खाऊ घालायचं, तिला झोपायचं, आणि ती झोपली की लगेच ट्रायपॉड लावायचा, रेसिपी सुरू करायची. पण तो आधी करून पाहायचा ना पदार्थ. मराठमोळे पदार्थ होते आपले, ते यापूर्वी खूपदा केले होते. ठेचा आहे, पुरणपोळी आहे, दिवाळीचा फराळ आहे, मोदक आहे, ते अनेकदा केले होते. फक्त काही पदार्थ करून बघावे लागायचे, कारण तेव्हाचे चॅलेंजेस वेगळे होते. मी अमेरिकेत होते. अमेरिकेत पुरण यंत्र नसतं किंवा तिथले मिक्सर म्हणजे 110-120 वॅटचे असतात. म्हणजे ते आपल्या EVच्या स्कूटी परवडतात त्याच्यापेक्षा. मग याला वेआउट काय? मग त्याच्यासाठी की पुरण न वाटता पुरणपोळी, मग डाळ 2.5 कप पाण्यामध्ये एक साधारण 7 ते 8 तास भिजली पाहिजे, आणि त्याच पाण्यात शिजवली तर हवा तितका कटही निघतो, डाळही मऊसार शिजते, आणि ती वाटायची गरज नाही पडत. मग हे 2-3 महिने प्रयोग पॅरलली सुरू असायचे. पण जे हाताखालचे पदार्थ आहेत, कढी आहे, खिचडी आहे, मसाले भात आहे, हे 6 महिन्यात 100 रेसिपी अपलोड केला. पण या अपलोड रेसिपी केल्या त्यामुळे नवऱ्याला कॉन्फिडन्स आला की बाई ही काहीतरी करते आणि काहीतरी करू शकेल. जेव्हा मी 100 रेसिपी अपलोड केला तेव्हा पहिली कौतुकाची थाप नवऱ्याची होती. नवऱ्याने madhurasrecipe.com डोमेन रजिस्टर केलं. टाळ्या वाजल्याच पाहिजेत. कॅमकॉर्डर घेतला आणि लेपल माईक गिफ्ट केलं. मला इथेच एक गोष्ट सांगायची आहे. मी अनेक कुटुंब अवतीभोवती अपवाद वगळता अंडरलाईन बघते की नवऱ्याची बायको चालते, पण बायकोचा नवरा चालताना जरा प्रश्न येतो, थोडा तिथे अभिमान होतो. तुझं काम तू बघ, मी काय नोकर आहे का तुझा, तुझं तू पहा. पण ह्यांच्याशी संपर्क करताना मी जेव्हा जेव्हा फोन करत होते तेव्हा प्रत्येक वेळेला यांचे पती फोन घेत होते, ते सगळं कोऑर्डिनेट करत होते आणि ते सगळं यांचं प्लॅनिंग करत होते. म्हणजे पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण स्त्रीच्या मागे पुरुष असला तर 7 करोडच्या वर व्ह्यूअरशिप बाई मिळवू शकते. त्याचं उदाहरण म्हणजे मधुराज रेसिपी आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक समस्येत संधी दडली आहे. जसं मधुरा तिकडे गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की अरे मराठमोळे पदार्थच नाहीत, ती समस्या होती, आणि त्यातनं संधी निर्माण झाली ती मराठमोळ्या पहिल्या यूट्यूब चॅनलची पहिल्या मराठी स्त्रीकडून. ही किती आनंदाची गोष्ट आहे. जसं दूषित पाणी होतं म्हणून बिस्लेरीची निर्मिती झाली ना, तसाच प्रकार आहे हा. मला ना नेहमी एक प्रश्न पडतो, मी जेव्हा जेव्हा तुमचं चॅनल बघते, मी खूप फूडी आहे पण मला फार काही बराच स्वयंपाक येत नाही. म्हणजे माझा नवरा सोडून कोणीच माझं फार कौतुकाने पदार्थ खात नाही. मुलगी तर नेहमीच म्हणते तुला नाही गे स्वयंपाक बेपाक येत काही. म्हणजे खरंच, म्हणजे मला रोजच मधुरा रेसिपी लागते. सो इन दॅट केस रोज तयार व्हायचं, रोज एक पदार्थ करून बघायचा, तो रोज अपलोड करायचा, हे सगळं सातत्याने 2009 पासून करताना सॅच्युरेशन येतच असेल कुठेतरी. आणि जर ते आलं तर स्वतःची ऊर्जा तुम्ही कशी टिकवता, स्वतःला कसं प्रोत्साहित करता, ऐकायचंय. कारण 50च्या वयाला आलेली माझी प्रत्येक मैत्रीण म्हणते आता कंटाळाला बाई स्वयंपाकाचा, आणि तुम्ही वर्षोनुवर्ष तेच करताय. काय सांगाल? मला असं वाटतं आवड असली की सवड मिळते. माझं पॅशन आहे मराठी पदार्थ शिकणं आणि जगापर्यंत पोचवणं. आता याच्यात काही पॅरामीटर्स आहेत. या ठिकाणी भिवंडी महापालिकेचे कमिशनर अजय वैद्य उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करते. रेगे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसेचे ठाण्यातलं एक मोठं नाव माझे मित्र अभिजित पानसे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करते. धन्यवाद. या ठिकाणी आम्ही संवाद साधतोय मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांच्याशी. सो मधुरा, सॉरी, आपण पुढे जाऊया. प्रश्न होता की रोजचे रोज पदार्थ करून पाहताना रोज तयार व्हायचं, रोज ते अपलोड करायचे. आम्हाला एक दिवस स्वयंपाक केला तर कंटाळा येतो, तुम्ही रोज हे करता, सॅच्युरेशन येत नाही का? आणि आलं तर स्वतःची ऊर्जा, स्वतःचा उत्साह कसा टिकवतो? आता याच्यात आवड असेल तर सवड मिळते, पॅशन आहे, त्यामुळे तिथे आळस अजिबात काही स्कोपच नाही आहे. आता 2 गोष्टी याच्यात मी सांगेल. आता महाराष्ट्रात आहे ना, महाराष्ट्रातली मंडळी फार साधीभोळी आहेत. एक गोष्ट सॅच्युरेशनचं जे आपण म्हणतोय, तर आता गेली 16 वर्ष मी कॉन्टेंट क्रिएट करते. आता प्रत्येक
प्लॅटफॉर्म आहे तिथे आहे. पण अल्गोरिदम म्हणा किंवा काही गोष्टी आहेत ज्या अशा असतात की तेच कॉन्टेंट लोकांना बघायचं आणि मग तेच सप्लाय केलं जातं. त्यामुळे गेले 16 वर्ष कॉन्टेंट क्रिएशनचं जर मला म्हणाल तर इतकी आपली छान साधी भोळी मंडळी आहेत. गणेश चतुर्थी आली की सगळ्यांना मोदकच खायचे आहेत. मग ते उकडीचे पहिला हवा, मग तळणीचे खव्याचे बिव्याचे नंतर, पहिले उकडीचा हवा. रक्षाबंधन असेल तर नारळाची वडीच हवी आणि दिवाळी आली तर पहिले बेसनाच्या लाडूपासून सुरुवात झालीच पाहिजे. त्यामुळे हे पदार्थ तर म्हणजे हवेच. म्हणजे ही रिक्वेस्ट काय असते आणि मग ते हवेच. टिकवता आता हे सांग म्हणजे माझा एक पदार्थ बिघडला की मी ठेवून देते बाजूला, तुम्ही लगेच परत ते करता, तर कसं काय? आता हे करत असताना ना, जेव्हा मी म्हणते मराठी पदार्थ, तेव्हा मराठी पदार्थांच्या प्रेमात आहे मी. आणि ते बिनशर्त प्रेम आहे. मग जेव्हा बिनशर्त प्रेम असतं ना, तिथे सातत्याने माझा एक अभ्यास सुरू असतो. आणि जेव्हा पुस्तक वाचन होतं, वेगवेगळे ग्रंथ वाचले जातात. आता मराठी पदार्थांचं मूळ म्हणाल तर ते भारतीय संस्कृतीपासून येतं, मग ते सिंधू संस्कृतीपासून आलं. मग हे पुस्तक वाचत असताना पदार्थ असे छान छान, म्हणजे अलिबाबाच्या गुहेतून किंवा जिनीच्या त्या दिव्यातून काही असे छान गोष्टी रत्न बाहेर येतात, तशा माझ्यासाठी त्या पाककृती बाहेर येतात. आता काही सुरुवातीचे वर्ष मी प्रयत्न केला, म्हणजे उंदलकाल आहे की हे नाव कोणी ऐकलं नाहीये, हिंदोरी आहे हे पदार्थ, पण मग मी व्हिडिओ करून पोस्ट केला. पोहा चटणी आहे. पण काय होतं ना की टेक्निकली थोडं चॅलेंज येतं, कारण अल्गोरिदम हे पदार्थ रेकमेंडेशनला टाकत नाही, कारण त्याची डिमांड नाही आहे. लोक सर्च करताना पावभाजी, महाराष्ट्रीयन आमटी, वरण भात, भेंडीची भाजी हे सर्च करतात. उंदलकाल नावच माहीत नाही तर सर्च कसं होणार? आणि म्हणून म्हणजे ऊर्जा टिकवण्यासाठी माझा अभ्यास, बरं हे पुढे नेण्यासाठी काय, म्हणून मग ही 11 पुस्तकं की चला तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे नाही आहे, पोचत नाही आहे, तर कमीत कमी लिखित रूपात तरी सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, म्हणून हा पुस्तकांचा घाट. पण इतके पदार्थ करताना आधी तुम्ही तयार करून बघत असाल कदाचित, नंतर तयार व्हायचं, नंतर ते अपलोड करायचं. मग स्वतःचा काही स्टुडिओ आहे का? आणि आजच्या घडीला किती लोक काम करतात? म्हणजे मधुरा अमेरिकेत असताना एकटीने सुरू केलेला हा प्रवास, मी असं ऐकलंय की खूप याला कॉर्पोरेट असं आता स्वरूप आलंय. प्लान बी, प्लान सी पण रेडी आहे. अनेक मसाले जे स्वतः तयार करून त्याला बाजारात प्रॉडक्ट व्हॅल्यू निर्माण केलेली आहे. आणि त्याचबरोबर 11 पुस्तकं पाककलेची जी बेस्ट ॲमेझॉन सेलर म्हणून विक्रीला आहेत. आणि 7 मिलियनच्या वर व्ह्यूअरशिप असलेलं हे एकमेव मराठी चॅनल आहे. ह्या व्यक्तीला स्वतःचा स्टुडिओ उभा करावा लागलाय का? कशा पद्धतीने यंत्रणा तुमची आता काम करते? 2013ला भारतामध्ये जेव्हा आलो तेव्हा, कारण 7 वर्ष आधी मी काम करतच होते हे सगळं, त्यामुळे पहिलं काम केलं ती म्हणजे कामाची विभागणी केली. आता नवरा ऑलरेडी IT क्षेत्रामध्ये असताना आहे, त्यामुळे मग ते कॉर्पोरेट लॅडर आणि मग ती चढाओढ हे सगळं मी अनुभवलं आणि बघत होते. त्यामुळे जेव्हा मंडळी मधुराज रेसिपीसोबत जोडली जातील तेव्हा ते कुठलाच ब्रँड म्हणून नाही, तर मधुराज रेसिपी परिवार या हे एक भावना मनात ठेवूनच मंडळी सगळी जोडली गेली. आणि मग वर्क फ्रॉम होम हेच मॉडेल आम्ही सुरुवातीपासून करतोय गेली अनेक वर्ष. त्यामुळे काय होतं की जे ते आपापल्या क्षमतेने उत्तम देतं, कुठे चढाओढ नाही आहे, त्यामुळे ज्याचा जो स्ट्रेंथ आहे त्याच्यात ते उत्तम काम करतात. बरं, वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे भारतामध्ये कुठूनही करतात. काही जण मुंबईतून आहेत, काही जण हैदराबादमधून ऑपरेट करतात. आणि स्टुडिओ असं म्हणाल तर मी काही मध्ये सुरू केलं होतं, नाही असं नाही, पण मधुराज रेसिपी जगासमोर दाखवण्यापूर्वी मी आई आहे, जे मला प्रचंड आवडतं. एक गृहिणी आहे, एक आई आहे. त्यामुळे मग तो सगळा विचार करून की स्टुडिओ सेटअप केला की तारांबळ होते, अपडाऊन करा, जा या, हा सगळा विचार केला. मग लॉकडाऊनमध्ये हे सगळे चॅलेंजेस अनुभवले आणि मग निर्णय घेतला की नाही, आपण घरच असं सेटअप करूयात की तिथे आपण राहू पण शकतो, तिथे स्टुडिओ पण होईल, तिथे कामं पण होतील, कितीही प्रोडक्शनचे लोक आले तरी काही चॅलेंजेस आपण फेस नाही करणार. मग या दृष्टीनेच घरात सगळा सेटअप केला. त्याचा फायदा हाच होतो की 4 वाजता मुलं माझी घरात आली तर मी कुठे थकलेली भागलेली कुठेतरी बाहेर आहे असं नाही, मुलांना मी दिसते, मला ते दिसतात. खूप छान. तुमच्या घरातल्या सगळ्यांची किती मजा आहे ना, रोज वेगळं वेगळं काय काय त्यांना खायला मिळतं. आणि तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची पण मजा आहे ना, त्यांना खूप छान छान काय काय खायला मिळत असतं. हे सगळं करताना
दिसतं सगळं खूप छान, सगळं मस्त चकाचक, चॅनल, एवढी व्ह्युअरशिप, रोज नवीन नवीन आणि काय काय, खूप संघर्ष, खूप आव्हानं असतील. ही सगळी आव्हानं कशा स्वरूपाची होती, अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. चॅलेंजेस खूप असतात. एकतर पहिली गोष्ट, मनस्वी अगदी वर्षाची पण नव्हती तेव्हा सुरू केलं. त्यानंतर मंथन झाला. मनस्वी अगदी म्हणजे मी बँकेत कामाला होते. संध्याकाळी आम्ही 5ला सुटायचो बँकेतून. 4:30ला मला पहिली कळ आली आणि बँकेतून मी हॉस्पिटलला गेले होते मनस्वीच्या वेळेस. मंथनच्या वेळेसही सेमच झालं. शेवटपर्यंत मी काम करत होते. सो मेन चॅलेंज मला हे वाटतं बाकी चॅलेंजेसपेक्षा, की आई म्हणून, आणि एक आई हे एक नातं झालं, पण जेव्हा लग्न होतं तेव्हा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, म्हणजे एक सुनेच्या भूमिकेत पण तुम्ही सक्षम असला पाहिजेत, नंदेच्या भूमिकेत पण असला पाहिजेत, त्याचबरोबर मुलीच्या भूमिकेत पण असला पाहिजे. सो या सगळ्या जबाबदाऱ्या पेलणं थोडी तारेवरची कसरत असते. हो ना, एक गृहिणी, एक यूट्यूबर, एक लेखिका, एक पत्नी, अशा सगळ्या विविध भूमिका पार पाडताना तुमच्या अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी आहे. तुमच्या आयुष्याचं स्वतःचं प्रिन्सिपल काय आहे आणि यशाची व्याख्या काय आहे? इदम न मम. की मला असं वाटतं की जे काही आपण काम करतो ते काम आपण नाही करत, ते करून घेतलं जातं. कुठे ना कुठे ती शक्ती आहे, कुठे ना कुठे ते घडलं जातंय. नाहीतर कसं शक्य आहे की माझा बँकेतला जॉब सोडला मी, मला जे छान चंगळ होत होती ती सगळी सोडून जिथे मरमर काम करावं लागतं तिथे उभी राहून फक्त त्या ध्येयाने झपाटून ते काम केलं. आता ते काम पुढे नेते, ते वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आता PhDचं मी सुरू करते. सो एक प्रिन्सिपल आहे की इदम न मम. ही भाव जेव्हा मनात असतो तेव्हा कुठेच ते असं वाटत नाही की आता थांबलं पाहिजे, ते पुढे पुढे जात राहतं. आणि अगदी शेवटचा प्रश्न, आपल्या मैत्रिणी ज्या अगदी उत्सुक असतील, काय टिप्स द्यायला त्यांना आवडेल स्वयंपाक करताना? म्हणजे चेहरा आनंदी ठेवा स्वयंपाक करताना, ज्या भावना असतात त्या स्वयंपाकात उतरतात वगैरे 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 असतात. पण त्याबरोबर, म्हणजे माझा चेहरा बघितला की माझा नवरा म्हणतो राहू दे स्वयंपाक, बाहेरून मागव. मला प्रचंड कंटाळा येतो कारण स्वयंपाकाचा. पण इथे असलेल्या या इतक्या गोड सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत, काय टिप्स द्याल ह्यांना तुम्ही? एन्जॉय करा, स्वयंपाक एन्जॉय करा. स्वयंपाक एन्जॉय करा. आणि कारण आपला जो भाव आहे तो पदार्थात उतरतो. स्वयंपाक एन्जॉय करा आणि अपेक्षा ठेवू नका. जिथे अपेक्षा असते तिथे उपेक्षा असते. आपण काय करतो ना, एक पदार्थ करतो आणि अपेक्षा असते की घरच्यांनी आपलं कौतुक करावं, पाठ थोपटावी. बिनधास्त स्वयंपाक करा. टेस्ट इज सब्जेक्टिव्ह, हे मी कायम सांगते की फोडणीचं वरण किंवा आमटी एखाद्याची छान जमते, किंवा कोणी अशी साधी फोडणी जरी घातली तरी त्याचा घमघमाट सुटतो. आपण म्हणतो हाताला चव आहे. सो कोणी जरी नावं ठेवली तरी त्यांच्या जिभेला चव नाही हे समजायचं आणि आपलं काम करत राहायचं. हे सगळ्यात महत्वाची टीप आहे ही. पदार्थ जमला नाही तर आपण चुकलो असं समजायचं कारण नाही, त्यांच्या तोंडाला चव नाही हे लक्षात ठेवायचं. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. मधुराताई, खूप छान वाटलं. प्रारंभ कला अकॅडमीच्या 23 वर्षाच्या कालावधीतला हा 12वा महोत्सव, आणि या 12व्या महोत्सवामध्ये तुम्ही पुण्याहून खास माझ्या एका शब्दाखातर ही मुलाखत द्यायला आलात.